बॉस आहेत का मी? एवढं कसलं काम आलंय? आता बघ मी तुझी कशी लेवल करते. फोन उचला मिस वशिला. 63. कट केला. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? नाही 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 नाही. तसं असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला. मग काय प्रॉब्लेम आहे? एकतर सकाळपासून दिसल्या नाहीत, त्यात आता फोन उचलत नाहीयेत. गोविंद इकडे ये. सावित्री मॅडम कुठे आहेत? कुठे आहेत? त्या टपरीवर चहा पित होत्या. टपरीवर चहा प्यायला वेळ आहे ना? मला गुड मॉर्निंग म्हणायला वेळ नाही. केशव, सावित्री कुठे आहेत? इथे आल्या होत्या साहेब, आत्ता चहा पिऊन गेल्या. काय चाललंय? ऑफिसमध्ये सांगता टपरीवर आल्या होत्या, टपरीवर सांगता चहा पिऊन गेल्या. हॅलो सर. कुठे आहात तुम्ही मिस वशिला? सर मी ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये नाही आहात तुम्ही. खोटं नका बोलवा माझ्याशी. हे बघा, मी आता ऑफिस मधूनच येतो. सर एक सांगू का? काय आहे? नाही, तुम्ही वैतागणार असाल तर मग नाही बोलत मी. ठीक आहे. बोला. सर तुम्ही खूप मोठे आहात. लोक तुमच्याकडे आदराने बघतात. तुमच्या समोर तर मी कोणीच नाहीये, पण तरी पण एक सल्ला म्हणून सांगते, कोणावरही आरोप लावायच्या आधी ना माणसाने एकदा शहानिशा करावी. आता मी इकडेच आहे, या क्षणी मी आता ऑफिसमध्येच आहे. आता तुम्हाला खात्री पटत नसेल तर हे तर इकडे का जरा. का मॅडम? हे घे, सरांना सांगतेस का की मी ऑफिसमध्येच आहे? मी घे. हॅलो सर, मी हेतल बोलतेय. सावित्रीला फोन द्या. सर त्यांनी सांगितलंय की त्या ऑफिसमध्येच आहे असं तुम्हाला सांगायचंय. हा, कळलं कळलं. मॅडम पटली खात्री? नाही नाही नाही, तुम्हाला आता असं वाटत असेल की मी आणि हेतल कुठेतरी बाहेर फिरतो, हो ना? एक काम करते, तुम्हाला ऑफिसच्या प्रिंटरचा आवाज ऐकू का? नाहीतर थांबा, मी व्हिडिओ कॉलच करते. करू? सावित्री, आय डोंट हॅव टाइम फॉर ऑल दिस नॉनसेन्स. कुठे होतात तुम्ही सकाळपासून? मी तुम्हाला सकाळपासून शोधतोय. मला? कशासाठी? हे आपलं मीटिंग होती आपली. हो, त्याच्यासाठीचे प्रिंटआउट्स मी रेडी ठेवले होते. मिळाले ना तुम्हाला? हेतलने सांगितलं मला. मिस वशिला, सकाळपासून तुम्ही काय करताय? काम करते सर. अच्छा, म्हणजे सगळ्या कवठेकर इंडस्ट्रीजची जबाबदारी तुम्हीच घेतलेली दिसतीये. असं एवढं कोणतं महत्वाचं काम करत होतात? सगळीच कामं महत्वाची असतात सर. आणि हो, मी स्वतःहून असं माझ्या मनाचं काहीच काम करत नाही. हा, जेवढा पगार मिळतो तेवढंच काम करते. हो. हा, मला माहितीये तुम्ही पगार एवढंच काम करता, पण काय काम करत होतात हे कळू शकेल का मला? हो, सांगते ना. हे बघा, सकाळी मी फॅक्टरीत गेले. का? कशासाठी? सांगते ना. सकाळी मी फॅक्टरीत गेले होते कारण तिकडे मी इनपुट आउटपुटची रजिस्टर्स चेक केली. तुम्हीच सांगितलं होतं ना, आठवड्यातनं एकदा हे काम केलंच पाहिजे म्हणून. ते काम केलं, मग तिकडून इकडे आले ऑफिसमध्ये. आता मी ऑफिसचीच कामं करते. काहीच वेळ फुकट घालवलेला नाहीये बघा. हा, मध्ये मी जरा चहाच्या टपरीवर गेले होते चहा प्यायला. मिस वशिला, तुम्ही काय काम करता आणि काय नाही करत हे सांगू नका मला, कळलं?
साहेब चहा देऊ का? मस्त. प्लीज कम इन माय केबिन मिस वशिला. इकडे. येस सर. मिस सावित्री कुठे आहेत? सर त्या आत्ता तरी इथेच होत्या. अरे इथेच होत्या तर गेल्या कुठे? अर्जुन, काय चाललंय? आरडाओरडा का करतोयस? अरे ती मिस सावित्री. शांत हो आधी. आणि सावित्री मॅडम ना, त्या मला मागच भेटल्या. त्यांना मी विचारलं तर त्या म्हणल्या की तूच त्यांना बँकेच्या कामासाठी सीएनना भेटायला पाठवलंयस. त्या बॅकगेटने त्यांच्या ऑफिसला जायला शॉर्टकट आहे ना, त्या तिथनंच गेलं. तिथेच मला भेटलं. का आरडाओरडा करतोयस तू अर्जुन? अरे यार, आय एम सो सॉरी मिस्टर खानविलकर. मी येतच होतो. नो 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 इश्यू. मी सगळे पेपर्स नीट पुन्हा एकदा तपासून पाहिलेत. ओके सगळे. बाकी तू नव्हतास तोपर्यंत मी काही नोट्स काढून ठेवल्यात. तुझ्या टेबलवर आहेत. येस, फक्त आपण थोडा वेळ डिस्कशन करूयात का प्लीज? मला आवडलं असतं बट इट्स ओके. आपण फोनवर बोलूया ना. आणि अर्जुन, मला निघायचं मुंबईला. आय नो सर, मला माहिती आहे माझी चूक आहे. फक्त प्लीज थोडा वेळ मीटिंग करूयात का प्लीज? आय एम सेइंग. ओके ठीक आहे. अर्जुन, ओके आहे ना सगळं? हा प्रिया, कुठे आहेस? तुम्हाला सांगतो मामा, आमच्या तिकडे ते नागालँडला आहे ना, हे असे मोठे मोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगरे. तुझी नागालँडची पुंगी जरा टुपलीतच ठेव, नाहीतर मी फाना काढीन. आता देवानं 2 पाय दिल्यात ना, त्याचा वापर करा. आता उलट फिरायचं, निट्ट निघायचं. कुठं? चांगला प्रश्न. तुला जो एरिया सांगितला होता तो परत एकदा बघून घ्यायचा. कुठं तण वाढलंय, कुठला वेल मूळ धरायला लागलाय, सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. निघ. तूच म्हणला होता ना, पडद्याच्या मागून हालचाली करायच्या. आता मी फक्त मनात विचार आणणार, हालचाल ह्यो करणार. अर्जुनच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला ह्याच्यापेक्षा चांगला माणूस आपल्याला सापडला असता होय. आयुष्यात पहिल्यांदा माझा बादशा असल्यासारखं वागलायस बरं का. गुड गुड. प्रिया, या अर्जुनला नेमकं काय झालंय का सकाळपासून? काय एवढी चिडचिड लावली सकाळपासून? अरे डोकं फिरलंय त्याचं. पण ते ताळ्यावर आणायचा विडा उचललाय आम्ही आता. बघच तू, जे आपल्या घरातल्या मोठ्यांना जमलं नाही ना, ते मी करून दाखवणार आहे आता. ते तू कर, पण तुझ्या आघाडीत आम्हाला सुद्धा सामील करून घे बरं. तुझा कॉन्फिडन्स चांगलाच आहे, आवडलाच आहे मला. पण अर्जुन सुद्धा ठाऊक आहे ना मला. त्यामुळे कसं आहे, ऐन वेळेला धावपळ झाली ना, तर आम्ही छुपा पाठिंबा देऊ तुला. नाही, आता आम्ही स्वबळावर विजयी होऊन दाखवणार आहोत. तू काळजी करू नकोस. तू माझ्यावर विश्वास ठेव फक्त. संध्याकाळपर्यंत नाही याचा कोंबडा केला ना, नाव बदलीन मी. सेफ साईड एखादं नाव शोधून ठेवच बाई तू. दादा,
तू माझा कॉन्फिडन्स वाढवतोयस का कमी करतोस? नाही नाही अगं वाढवतोच आहे तुला जमणार आहे बघ जमणार आहे तुला. वेट अँड वॉच. हा मी येते. हा आपल्याला बलरामच्या जमिनीचा नाद सोडून द्यावा लागेल आणि बलरामची जमीन न घेता कसा प्लॅन तयार करता येईल याचा विचार करूयात. ओके. उद्या आर्किटेक्टशी बोलूयात. उद्या त्यांच्याकडून प्लॅन आला की मग कामाला वेग येईल. प्लॅन नीट उभं राहतोय तोपर्यंत माझं काहीच म्हणणं नाहीये. काय झाली का मीटिंग? हो. खानविलकर आर यू सॅटिस्फाईड? येस, ॲब्सोल्युटली ओके. सर, सावित्री मॅडमने हे लेटर दिलं. त्या स्वतः कुठे आहेत? झालं नाही अजून सीचं काम? सर त्या मगाशीच आल्या आहेत. त्यांनी मला सांगितलं की सरांची मीटिंग झाल्यावर हे लेटर त्यांच्या हातात दे. काय रे काय झालं? सावित्रीने राजीनामा दिला. सोडून चालली आहे ती कवठे भैरवकर. काय? काय फालतूगिरी लावली का? बावळट समजली काय? म्हटलं हे सण उत्सव समारंभ पार पडेपर्यंत त्या अर्जुनला पदराला बांधून ठेवशील. ते दिलं सोडून आणि राजीनामा देऊन कुठे चालली का? त्या पोलीस स्टेशनला काय टॉवेल विकायला उभं होतो का? एक सांगतो सावे, मला हलक्यात घेऊ नका, तुला आधीच सांगतो. ओ, साहेब. ए, साहेब काय काय साव्या साव्या आजपर्यंत तुमच्या वयाचा मान ठेवून सगळं सहन करत आले. आता माझ्या अंगाला जरी हात लावलात ना तर हात तोडून गळ्यात बांधे ना. मी काय करू शकतो याच्या टिमक्या माझ्या समोर नाही वाजवायच्या. तुम्ही काहीही करू शकला नाहीत म्हणून तो अर्जुन कवटेकर आज बसलाय नाग बनून तुमच्या संपत्तीवर. आता मी काय करते हे फक्त बघत बसायचं आणि थोबाड बंद ठेवायचं. चला 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 निघा, गाडी काढा.
अर्जुन अर्जुन तू जरा डोकं शांत ठेव. मी बोलतो सावित्री मॅडमशी. हा हो सुवर्णलता इकडे या. थांब, मी बोलतो तू. सुवर्णलता, सावित्री मॅडम कुठे आहेत? ती गेली. गेली? हो म्हणजे बॅग भरली आणि गेली. मलाही माहित नाही काय झालं. मी विचारायचा प्रयत्न केला पण काही सांगितलं नाही. संध्याकाळी 7च्या गाडीने जाणार एवढंच बोललो. माझी काळजी करण्याचा पगार देतो मी तुम्हाला, मी स्वशीला. ज्याचा पगार देतो ना ते आणि तेवढंच काम करायचं. तिथं घर दिलं ना तिथं जाऊन राहायचं. इथं नाही यायचं तडमण्यात. कळलं? चला निघा निघा, चला निघा. हे बघा मी स्वशीला. बॉस तुमच्याशी चांगला वागला, चांगला बोलला म्हणजे ना कोपराने खाण्याला सुरुवात करू नका. जिथं पगार असतो तिथं नातं नसतं. तिथं फक्त हिशोब असतो जो असा वेळच्या वेळी चुकता केला जातो. त्या फक्त माझ्या एम्प्लॉई आहेत आणि कामाव्यतिरिक्त माझा त्यांच्याशी काही एक संबंध नाहीये. त्याच्या पलीकडे आमच्यात काही होणार नाहीये हे तू डोक्यात घालून ठेव प्रिया. कळलं? माझ्यासाठी अर्जुन कवठेकर साठी सावित्री हा विषय क्लोज आहे. प्रिया प्रिया, नाव बदलायला घे आता तू तुझं. म्हणलो होतो आम्हाला प्लॅन मध्ये सामील करून घे म्हणून. तर काय झालं? सावित्री मॅडम गेल्या कायमच्या सोडून. बाळा ऐक ना, काहीतरी बोलतो तुझ्याशी. तू एक काम कर, सावित्री मॅडमला फोन कर. अगं मी खूप प्रयत्न केला पण स्विच ऑफ लागतोय त्यांचा फोन. दादा रिलॅक्स. अर्जुन दादा नेहमी काय म्हणतो, खेल वही खेलो जो खत्म कर सको. अरे आता जर प्री क्लाइमैक्स है, क्लाइमैक्स तो अभी बाकी है मेरे दोस्त. म्हणजे ये सब मेरे प्लान का पार्ट है. काय? हो काय, लहान लहान म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकते पण तुम्हाला वाटतं तितकी लहान नाहीये मी. मीच सांगितलं होतं सावित्री ताईला. अर्जुन दादा तुझ्याशी जे वागतोय ते चुकीचं आहे. त्याला वठणीवर आणायचं असेल ना, मी सांगते ते ऐक. अगं प्रिया नको, मला ना नाही पडायचं ह्याच्यात खरंच. पण मला पडायचंय ना. प्रिया कवठेकर के आन बान शान का सवाल है. आता माझ्या इगोवर आलंय ग. काय प्लॅन आहे? हा, दिवसभर अर्जुन दादाला दिसायचंच नाही. हा, आणि संध्याकाळी राजीनामा द्यायचा. अगं ए प्रिया, राजीनामा का? मी सांगते म्हणून. घाबरू नको ग, तू काही कुठे जात नसतेस. दादाच तुला कुठे जाऊ देणार नाही. मला माहित नाही तुम्हा बहीण भावांमध्ये नक्की काय चालू आहे पण मधल्या मध्ये माझं माकड करू नका फक्त. नाही होणार, डोंट वरी. देशील ना राजीनामा? देईन. आत्ता अर्जुन दादा सावित्रीताईकडे गेला असेल आणि तिची मनधरणी करत असेल.